धामण साप आणि मुंगूस या दोघांमध्ये जाम मारामारी झालेली आहे. आणि मी खिडकीतून पाहिलं, पण मला ना मुंगूस इथेच फिरताना दिसतो, इकडे 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 करताना. पण मी धामणला नव्हतं पाहिलं. मला वाटलं हा काय इथे फिरतो. मी खुश झाली, कारण म्हटलं आज गुरुवार आहे आणि सकाळी सकाळी मुंगूसाचं तोंड दिसलं. म्हटलं मला चांगला दिवस जाईल माझा, असा मी विचार केला. आणि मी घरात मी चूल पेटवली. म्हटलं परत हा इथं का करतोय मुंगूस. मग मला ना थोडासा डाऊट आला. मी काय केले, बाहेर आले, इथे आली, इथून अशी पुढे आले तर धामण सापाने असं केलं एकदम वरती. मग मी तेव्हा झाडावरती बघितलं तर झाडावरती बसलेली आहे. आणि बघितली तर पूर्ण तिचं तोंड म्हणजे मुंगसाने तोडून म्हणजे हे करून टाकलेले, पूर्ण लाल 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 झाले, तोंड तोडलंय, डोळे काढलेत तिचे. आणि खूप तिला जखमी केलेली, खूप जखमी अवस्थेत ती झाडावर बसलेली आहे. फक्त तिचं पोट श्वास घेते ती, म्हणजे तिचं पोट जे आहे ते असं वरती खाली होते, म्हणजे ती जिवंत आहे, श्वास घेते ती. पण ती एकदम निश्चिंत पडू नये, एकदम शांत पडू नये. आणि ही तीच धामण त्या दिवशी तिथे निघालेली. आज तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअरली दिसत असेल ती. पण त्या दोघांची खूप मारामारी चालली होती, पण मला स्टार्टिंगला कळलं नाही. फक्त मला डाऊट आला की ती असेल, म्हणून जर मी शोधायला आले तर ती माझ्यावरती पण धावली. असं झालं. मी खूप पळाले, म्हणजे अक्षरशः माझ्या अंगाचा थरथर कापरा होत होता. एवढी घाबरली, खूप घाबरली. विशाल करतच पळाली मी इथून. आणि विशाल झोपलेली, विशालला आवाज पण नाही गेला. पियुषची मम्मी आणि ते लोक खाली आले का काव रडती म्हणून. ती अशी पूर्ण अशी येऊन अशी गेली माझ्या समोरून. खूप घाबरली मी आता आरूला अजिबात एकटं सोडणार नाही, इकडे तर नाहीच नाही. खूप घाबरली मी, कारण ती झाडावर आरामात चढते आणि मोठी आहे ती, का छोटी नाही. अशी जर आता तिला लागलेलं नसतं, तिला जखमी नसती केली नव्हती आणि तिथे आतापर्यंत पळवून ठेवलं असतं आपल्याला. ते बघ हलते बघ पियुष. ठीक आहे, चला दाखवते तुम्हाला. आता ते पकडणारा येतोय बहुतेक. त्यांनी जर पकडली तर मग तिला पाणी वगैरे थोडंसं पाजू, काहीतरी. जिवंत पाहिजे, बस एवढंच. मेली नाही पाहिजे, जाऊ द्या, कुणाचा पण जीव असो, वाचला पाहिजे. मी तिला थोडंसं हलवलं, जिवंत आहे ती आणि खूप चप्पळ आहे. हे बघा, मी सांगते का ती माझ्यावर धावली एकदम. तिने पूर्ण हल्लाच केला होता माझ्यावरती आज. हे बघा, तोंड बघा तिचं, पूर्ण रक्ताने भरलेलं आहे. जिवंत आहे आणि ती फक्त त्या मुंगसाच्या भीतीने इथे बसली आहे. हे बघा, हा एक डोळा चालू आहे तिचा, तो काय. रक्त गळतंय हो अक्षरशः तोंडातून तिच्या. हे बघा, तिच्या तोंडातून आहे ना अक्षरशः रक्त गळतंय. बस भाई, तुला जोर बसायचं तर बस. तुझं मन भरलं ना, तुझी भीती टळली का मग तू जा इथून. पण रोज नको येऊ, बस. तर मंडळी, हा धामण साप दिसत असेल आणि त्याचा चेहरा बघा पूर्ण रक्ताने भरलेला आहे, कारण ना खाली मुंगूस होता आणि मुंगसाने तिला मारलेली आहे. हे बघा, पूर्ण तोंड तिचं खोडून ठेवलंय. हो, पूर्ण रक्ताने भरली ती, पूर्ण रक्ताने. आणि पूर्ण झाडाला अशी विळा मारून बसली आहे. एक काम करा, विशाल तरबेजला बोलवा. होय, तिला पकडून द्या हो. हा मुंगूस तिला इथे ठेवणार नाही, मारून टाकेल हो, पूर्ण रक्ताने भरली आहे ती. त्याला बोलवा, त्याला कॉल करा तरबेजला. आणि मंडळी माझ्यावरती धावली. मी एवढी घाबरून पळाले घरामध्ये, तुम्हाला काय सांगू. ओरडून एकदम जोरात पळाले मी घरात. मला वाटलं आता मला, आणि चावली पण असती ती मला, पण मी थोडक्यात वाचले. नंतर मला कळालं. आणि ही धामणच आहे, त्या दिवसाची धामण आहे ही. जाऊ, त्याला फोन करा, बोलवून घ्या. हा, मी आहे व्यवस्थित. खाली उतरली तर पळून जाईल मी. ती खाली उतरणारच नाही, खाली मुंगूस आहे तर. खूप मारलंय तिला, खूप. त्या मुंगसाने खूप मारलंय मंडळी, खूप. म्हणजे पूर्ण लाल लाल करून ठेवली, अक्षरशः डोळे बिळे सगळं काढून ठेवलंय त्याने. मला ना मुंगूस तिथं कंटिन्यू ना उड्या मारताना दिसला. तर मला वाटलं इथे काय आहे नक्की, मी बघू म्हटलं. पण वरती झाडावरती नाही मी बघितलं. मी खाली इथपर्यंत आले, तिने झाडावरतून हे टाकलं, ओरडून पळाले मी घरामध्ये.
खूप ग मारलंय ग. हे बघा, जिवंत आहे पण ती मेली नाही, जिवंत आहे. कारण तिचं पोट हालतंय. बघू ते सर्पमित्राला बोलवतो, थोडं पाण्यात वगैरे ठेवली तर मग जीव मिळाला तर मिळाला तिला. दिसतंय तोंड पूर्ण रक्ताने भरवलंय तोंड. नाही 2 तुकडं झालं का? हा 2 तुकडं झालं नाही आईला दोघांचे भांडणं झाले तर काय म्हणून दोघांचे भांडणं झाले, तिचं पूर्ण तोंड लाले. तोंडच लाले ना. तोंड नाही, ते तोंड आहे का शिपुटे नाही मरून गेली. तोंडाचे तोंड आहे, खाली शेपुटे तिचे मेली नाही ती, जिवंत आहे, जिवंत. माझ्यावर आता आली ती, जिवंत आहे ती. झाली दोघांची. त्या दोघांची मारामारी झालेली आहे. ती काय वर गेली असती का? ती दिसली सुद्धा नसते आपल्याला, ती पूर्ण लाल झाली. मेली का काय हो? नाही लागले ग बाई. खूप नाही, जिवंत आहे ती का पोट हालतंय तिचं. तिकडं कवर आहे हालत आहे माहिती काय? माणसाचा सापाचा जीव फक्त तोंडातच राहतोय त्याची. धराव कॅमेरा पण हँडल करा, जास्त पुढे नका जाऊ. मला पूर्ण ना अंगात आहे बघा. मग सणा इथं मी आणि ती जशी माझ्यावर आली ना अशी. झाडांना पाणी देत आहेत. मॅडम बसलेली वरती, तिला जाम लागलेलं आहे. तिला बघ ते खाली आहे, तुला पाणी देते. चहा द्यायचा का तिला? चहा बनवायचा का? तुमच्या हाताचा चहा पिऊन तिला बरं वाटेल. पोहे, चिकन देऊ का तिला? आज गुरुवार आहे, आज आम्ही चिकन नाही बनवणार. तिला सांगा आज स्वामींचा वार आहे. तुला पोहे देऊ का ग? पाहुणी आली ना आपल्याकडे. हा पियुष, पाहुणीला मारलंय मुंगसाने. चहा ठेवायचा का? चहा देऊ तिला? विशाल, तिला पाणी दे, ती फ्रेश होईल. कोण पाणी प्यायला येईल? बघू ना, आली तर बरं होईल. ती वाचली पाहिजे, दुसरं काय नाही. विशाल, ह्या वाफ्याला भरा ना पाणी, आली तर लगेच येईल खाली, निघून जाईल. मग इकडे निघून जाईल ह्या साईडला. काय मोठी धामण आहे ती, छोटी नाहीये, खूप मोठी. आज एवढी किती छोटी पाहिजे तुम्हाला? मंडळी खाली येते, ती उतरते. विशालने पाणी सोडलंय ना झाडांना, तर खाली उतरते, पाणी पिण्यासाठी येईल बहुतेक. आले तर तुम्हाला दाखवेल. खाली उतरते ती, झाडावरती आहे. पियुष, पाणी चालू करून दे झाडांमध्ये आणि इकडे निघून या. आपल्या याच्यामुळे ती खाली उतरण, तिला पाणी प्यायला यायचंय खाली. ती कधीची उतरण्याचा प्रयत्न करते, परत घाबरून वरती जाते. मी तेच सांगते या पोरांना, पाणी चालू करून द्या आणि इकडे निघून या म्हणून. लक्ष देतो आम्ही तिकडं. तेच तर, तिला इथं चांगलं भेटली तर ती इथंच राहील. पियुषची मम्मी निघणार नाही ती. ए पोरा, तिला ना पाणी पिऊन जाऊ दे. हुसकून कशाला? पाणी पिऊ दे तिला पहिले, तिला लागेल किती आहे. वय तू इकडं. ती पाणी पिली ना, मग तिला जाऊ दे तिच्या तिच्या रस्त्यानी. इथं बसली तर इथंच बसल, आपला आरू खेळतो. आज 8 दिवस झाले ती इथंच आहे. तुम्ही पाहू शकता, धामणला काढण्यात येत आहे. बघा तुम्ही खाली बघा, खूप मोठी बघा. आणि तिला मुंगूसनी पुढून पूर्ण असं मुंगूसनी पूर्ण तिला मारलंय पुढं. बघा तुम्ही पाहू शकता. बघा, पियुष थोडं पाण्यात घे तिला, पाण्यात घे, पाणी पिल थोडीशी. हा इकडे घे पियुष. पियुष घे. नको तो नाही रे ती. पाण्यात टाक पियुष, तिला थोडी पाण्यात टाक. बघा मी काहीच नाही करणार, पाण्यात टाक. मी येऊ का? काय पियुष त्या पाणी. बघ
अगे इकडून तिला झपाट टाका थोडी ना निखरेल तरी पाणी पाणी चांगलं भाजेल असं खराब कशाला चालू आहे का गं दोरी पाणी येते का बघ? इथं बंद केलेलं आहे तिला ताकदच नाही राहिली या ना इकडे पाईप पटकन चालू आहे का पाईप पण हा ना पाणी नाही ना शेपटील धरू का नको नको अगे शेपटील धरलं मग काहीच होणार नाही ना नको ती मोठी ती डायरेक्ट अशी अंगावर येते ती धावली मग तिला अशी 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 करायची अशी. तिला ताकदच नाही पडायची ताकद नाही पडायला म्हणून ते पूर्ण तोंड हे केलं पाणी आहे ना पाणी पण अरे तिकडे जाणू दे ना अरे तिकडून न्यायची ना काढून तिला चालू आहे का बंद आहे इथून? इथून चालू आहे का बंद आहे? चालू आहे हो नको आणू इकडं तिकडेच नाही बाहेर काढून आता तिकडून न्यायची ना मग कुठून इकडून इकडून नको नेऊ तिकडून बाहेर जा तू तिकडून घे वाढून बाहेर तिकडं हा इकडे नको आणू. थांब थांब थांब. तिला ना तिथे इकडे नको घेऊ पिऊस तिला थांब अरे थांब ना द्वारे बिरे बघा ना इकडून काढू दे ना असं थांब ना तिला पाण्यात सोड तिला थोडं पाणी पिऊ दे आणि जाऊ दे तिला आणि तिला हे कर तोडली का पिऊस तुम्ही काय तिला आलं बघा याला पाणी आलं घे गं पाणी पाहिजे मी आलं ए अरे पालक पालक आहे खाली काय ते पालक तोंड पाण्यात जाम केले तिचे म्हणून टाक पाण्यात तिला टाक टाक गरम थंड पाण्यात टाक जरा काय बाई आणि तिकडेच नाही तिकडूनच तिकडे बाहेर काढ तिला बरं का टाक ना आपली टाक पाण्यात पिऊ दे थोडी पाणी पिऊ दे हा, टाक घाबरली रे पेन तोंड कर ना तोंड कर तोंडच ना. तोंड कर ना तोंड धावती त्या पिऊश कशी करू राहिली बघ गंजबरी तिचा जीव चाललाय पुढं पिऊशिव काय करते ती? बघा मंडळी तिला पिण्यासाठी पाणी दिलंय पाणी तसंच हे त्याच्यावर सोडू का पाईपाचं म्हणजे तिला तर थोडी तरारी तरी येईल पाणी पित नाही ना ती टाक टाक पिऊश काहीच नाही होणार पाणी टाक नाही जाते ती मग जास्त बघू मी पाईप सोडावं तिला पाईप दे तिला. थांबा विषय हम्म, पिली का पिली हम्म. जखमीवर पाणी लागणार आग होत असेल पाणी नको टाकू तिच्या अंगावर त्या बाई नको ना नको ना पाणी टाकू ती अगे नको ना दिदी एरी पळून जाईल ती नाही पळणार ती पाणी पी थांब पियुष माग नको खेचू तिला तू आकडा खेचशील त्या आकडा सोबत पाहिली अरे घे ना तिचं तोंड पिऊ जरा पाण्यामध्ये पेन ती स्वतःच पाणी पिईल तिला थोडं धरू द्या लय मारली हो तिला लय मारली तो तोंडच तिचं खाऊन टाकलं तिथं टाकतच नाही पळायचं तिचं तोंड चालतंय म्हणून तिला कळलं. म्हणून तिला ती झाडं. आता तुम्ही ना काय करा त्या तिकडे न्या आणि तिला त्याची तिला पिण्यासाठी पाणी भरलंय पाहू शकता तुम्ही इथे ते बघा तोंडच काढून टाकलं बिचारीचं काय ती पाणी पिणार आहे तिला मुंगूसने एक साईडने पूर्ण चावून खाऊन टाकले त्या साईडचा डोळा नाही तिला हाय हाय दोन्ही नाहीये. डोळे आहेत तिला तिकडनं पूर्ण असं अर्ध केले जाम केली तिला जाम पाणी पी पाणी पितच येत नाही तोंडच खाल्लं होतं काय तुम्ही काय करा तिला आता पियुष तू इकडे आणूच नको तिला त्यामुळे तिकडून जा त्या साईडनी जा तिला घे तिकडं तिकडे जरा पुढे घे आणि त्या साईडनी जा आणि तिकडून तसंच त्या तिकडे नेऊन एखाद्या झुडपात तिला ठेवा आरामात हे नको आहे का नाही का आपलं लक्ष जाईल सारखं आणि आपले कामही नाही होणार माझे काहीच नाही झालं. मग तिला बिचारीला हे बघा मंडळी डोळा तोंड पूर्ण खाऊन टाकले जा ना पुढे जरा तिला लगेच हे होणार होता आवाज बाई आणि जीव पकडायला चाललंय गेली का काय हो बघू का हात लाव नको नको थांब पियुष मी जवळ आहे तिच्या मग कशाला घाबरती नाही आहे व साईडला मला थोडं फोटो पाणी पिते मंडळी एवढं लागले बघ पिते पियुष पाणी ती ते पण बघा पाणी पिऊ पिऊ राहिली बघ
काढणं होय ना व्हिडिओ मी आपल्या फोनवर आहे बाळा. अरेच व्हिडिओ घे ना तुला. आता हा पब्लिक करल मी. टाकायला पिऊसनी दामन धरली म्हणजे पिती नाना पिती तिकडे पाणी नानी पिती करू दे ती. तिकडं. वरडा आरडा. आता तुम्ही काय करा, तिला इथून काढा, इकडून घेऊ नका. हे इथं थोडी पुढे घ्या आणि पियुष त्या पाठीमागून जावं. मी काहीच नाही होणार. नको बाळा, नको बाळा नको. काहीच गरज नाही. ती आधीच तिचा जीव वाचवायला चाले, कुठे रीच ती इकडे अशी तशी होऊन जाईल. ते तिकडे नाही, तिला जरा सावली झुडपा मध्ये ठेवा त्या तिडं, आणि तिला बरं वाटलं तर जाईल. कशी पाणी पिती हो. खालचं तोंड हलवती बरोबर पाणी प्यायला. मी वाढताना घेतले ना ते. वाढताना घेतले. मी दिसतोय का इथे? मी दिसतोय का? मग दिसून द्यायचा. बाबा पिऊची पण पाणी कशी पिती ती. आता दिसेल ना, आता तिला घेते ना. लेच फोन मी नेते. पिऊस साबधारली. हा हा, अर्धी वाढली होती. काही पण म्हणजे पियुष फेमस आहे ना, साप धरणारा पियुष. पेटी पा. बघ पाणी पिती ती काय. चहा झालाय ना तिच्यासाठी. बाहेर राहतो. लय ओ लय तोडली तिला. गाडी जातो. तिला काय करायचं होती, इथल्या इथेच फिरायची. निघून जायचं ना, एवढं मोठं जंगल आहे, रस्ता आहे. आतमध्येच होती वाटतं हा तिकडं. इथंच बसली. तो मुंगूस ठेवणार आहे का हिला, सांगा बरं. पूर्ण पाण्यात उतरली इथे आता अर्धी. पाहिलं का ना, कसं आहे ना. तोडली हो तिला मुंगसाने, पूर्ण तोडली. तुला स्नेक दाखवतो, रिक्षा का फक्त. रक्त हो पिऊची मम्मी, एवढं रक्त येते तिचं. जशी जशी ती जीभ हलवती तसं तसं तिचं रक्त येतंय बाहेर. त्या दिवशी किती IT मध्ये आपल्याला जीभ दाखवत होती. काय हो तिथं बसून घाबरत सुद्धा नव्हती. आज बघा बरं काय परिस्थिती तिचं, मुंगसानी करून ठेवली. खूप हो रक्त निघतंय. जा बाई जा ग, तुला लय त्रास झाला, जा. तू काल आली इकडं, मला बघून रडायला हो राहिलं तिची परिस्थिती, एवढं रक्त पडतंय. तिच्या तोंडी हे होईल नाही तर तिला नाही हे करून जा. पण तिला बरं वाटलं आता थोडं पाणी पिलं तर. तरारी आली ती काय हालायला लागली. आहे ती, चला तिला ज्या करा तिला अजिबात ताकद नाही पळायची. घेतील तिला सोडून, बस झालं. चला. जा, जा रक्त तिकडे, पडतंय तिकडे ग बाई न्या. तिचं मंडळी. इकडे नको ये, आपले इथे ये पोरं ना बिरं. पोरं खेळतात. इकडे कुठे बसल एरीच आहे का नाही. आणि तिला आता कळलं की माणसं काही करत नाही. आली आली खाली आली पिऊची मम्मी, खाली आली. आई ग तोंडाची वाट लागली रे. जीव सोडती का काय पिऊची मम्मी ती. नाही जागणार पिऊची मम्मी ती, हा? नाही जागणार. जिवंत आहे ती. चल घे पिऊस, चल. पण तिच्यात गाडी जास्त ताकदच नाही, तिच्या तोंडाची वाट लावली ना त्यांनी. हम्म. पियुष तू घे ना रे बाबा. चल घे. आरुष कुठे. हाय तिथे बसला. तुम्ही जा ना तिकडं, तो देईल तिकडं. तर मंडळी मी आत्ता घरात आले. ॲक्च्युली सकाळी 7 वाजता मी चूल पेटवायला गेलेले होते. तेव्हापासून धामण सापाचा तो खेळ चालू होता. ते आत्तापर्यंत, आता 9:30 वाजलेत आणि तिला आत्ता विशाल आणि पियुष तिकडे सोडले, दुसऱ्या झुडपामध्ये बसवून आले. तिला पाणी पाजलं, पाणी पिली थोडीफार. खूप रक्त जाते मंडळी, खूप. तिचं तोंड पूर्णच आहे ना त्याने खाऊन टाकलेलं आहे मुंगसाने. एवढं तिला खूप जखमी केलेली, खूप जास्त. पण जगेल ती, जगेल ती. तोंड होईल तिची, जखम भरली तर ती जगेल. पण आता तिला इथे ठेवून पण चालणार नाही, कारण पोरं खेळतात आणि ती एकदम जवळ होती. तुम्ही बघितलं असेल आता व्हिडिओमध्ये. तर मंडळी ठीक आहे, आज तुम्हाला मुंगूस तिथेच होता. मुंगूस तिथेच होता. मी मुंगसाला सकाळीच बघितलं. ॲक्च्युली मुंगूस मला 3 वेळा दिसला, तर मी खुश झाली की आज गुरुवार आहे आणि मुंगसाचं तोंड दिसलं. म्हटलं मी त्याला एवढं पण बोलली, मुंगसा तोंड दाखव म्हणून. तर तो असं तोंड असं जोरात खोलत होता. मी खिडकीतून पाहिलं पहिले. मग म्हटलं ठीक आहे, तो गेला असेल, पळून गेला असेल. मग मी चूल पेटवली. चूल पेटवल्यानंतर पण तो तिथेच उड्या मारत होता आणि असं तोंड हे करत होता. मला डाऊट आला, म्हटलं काहीतरी असेल म्हणूनच हा असा करतोय. मग मी काय केलं, पुढे गेली तर मला तो पळून जाताना दिसला त्या साईडनी. आणि अजून पुढे गेले तर तिने डायरेक्ट असं झाडावरून अशी आली माझ्यासमोर, इथपर्यंत आली होती मंडळी. मी खूप घाबरली, ओरडत ओरडत पळाली अक्षरशः इकडे, विशाल विशाल करत. आणि मग पियुषच्या मम्मीने माझा आवाज ऐकला. पियुषची मम्मी खाल्लेली, कारण विशाल झोपले होते. मी काय झालं का म्हटलं, धामण साप आहे. त्याच्यानंतर आम्ही बघितलं की तिच्या तोंडाला मार लागलेला आहे, तिला चावलं आहे त्याने मुंगसाने. पण ती धावली होती माझ्यावरती पण असं.
घाबरली मी, खूप घाबरली. मला खूप अंगाचं थरथर थरथर कापरा होत होता, माझा आवाज पण निघत नव्हता. विशाल करत फक्त येण्यासारखी तिथे बसली. खूप घाबरली होती मी, खूप म्हणजे एवढी घाबरली होती की माझे पाय सुद्धा थरथर कापत होती. मी घाबरली एवढी तिला, कारण ती इथपर्यंत डायरेक्ट अशीच आली ना, अशी समोर आली एकदमच, परत ती मागे झाली. जर मी अशी मागे नसती झाली तर मग ती चावली असती मला. बिचारीचं तोंड तर पूर्ण हे, पण तिने ते घाबरवलं मला की मी आहे इथे म्हणून. पण वाचली, नाहीतर मुंगसाने पूर्ण 2 तुकडे म्हणजे पूर्ण तिला काय केलं असतं काय माहित, मारून टाकली असती तिला. पण वाचली ती, आता व्यवस्थित राहील काय नाही. ठीक आहे, चला मंडळी, व्हिडिओ हा इकडे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर बेटा नाही चहा नाही प्यायचं. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय, से बाय बाय कर ना. झोपातून उठलाय. झोपेतून उठलाय. तू बघितलं ना छाप